नमस्कार, मी रवी लोखंडे टायगर टाइम्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या। राज्यामध्ये निवडणूक आयोगाने 5 तारीख मतदानाची तारीख ठरवली होती, पण मध्यंतरी राज्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांचं दुःखद निधन झालं। त्याच्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा राज्याने जाहीर केला होता। त्या अनुषंगाने मग निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली आणि जे 5 तारखेला होणारं मतदान आज 7 फेब्रुवारी या दिवशी होते। आज आपण आलो आहोत लांडेवाडी तालुका आंबेगाव या गावामध्ये। या गावामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानासाठी रांगा लागल्याच्या पाहायला मिळतात। ते लांडेवाडी गावातील बरेचसे नागरिक पुणे आणि मुंबई या ठिकाणी राहिले आहेत आणि या ठिकाणचे जे मतदार आहेत तर ते आज आपल्या गावी आले आहेत। मतदानासाठी त्यांनी रांगा लावल्यात। उत्स्फूर्त असा लांडेवाडीकरांचा मतदानाला प्रतिसाद पाहायला मिळतोय। लांडेवाडी गावाला ओळखलं जातं ते म्हणजे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हे या गावातून प्रतिनिधित्व करतात। त्यांच्या नावाने लांडेवाडी गावाला ओळखलं जातं। आणि यंदाचं वैशिष्ट्य असं या निवडणुकीचं की आढळराव दादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या पंचवार्षिकला या लांडेवाडी आणि परिसरातील मतदारांनी देविदास दरेकर जिल्हा परिषद सदस्याला निवडून गेले होते। त्यांना कौल दिला होता, या भागातून त्यांना लीड मिळालं होतं। पण यंदाची लढत अशी आहे की त्यांच्या पत्नी सुवर्णाताई दरेकर आणि नारोडी गावच्या विद्यमान सरपंच मंगलताई हुले यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। आणि लांडेवाडीचे माजी सरपंच पंचायत समितीसाठी जे उभे आहेत ते अंकुश लांडे आणि पेडगावचे सरपंच संजय पवळे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते समोरासमोर। लांडेवाडीकरांच्या मनातलं काय आता 9 तारखेला आपल्याला कळेलच, कारण 1:30 वाजले ते 1:30 वाजेपर्यंत लांडेवाडीकरांनी 50% मतदान केलेलं आहे आणि साधारणतः अंदाज वर्तवला जातो की 70 ते 80% मतदान लांडेवाडी गावामध्ये होईल। हे एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लांडेवाडीकरांनी दिला आहे आणि की कोणाच्या बाजूने हे आता येणाऱ्या 9 तारखेला नक्कीच कळेल। टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे, लांडेवाडी।